सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सातपुडा न्यूज चॅनल, आवाज जनसामान्यांचा। तिवसा तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आयात कर कपातीच्या विरोधात निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना देण्यात आले निवेदन। तिवसा तालुका येथील तहसील कार्यालयामध्ये शेतकरी वर्ग यांच्याविषयी कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून निवेदन देण्यात आले। तहसीलदारांना यांच्याविषयी माहिती घेऊया। तुमचं नाव? मी चंद्रकांत तुकारामजी वडसकर, किसान सभेचा तालुका अध्यक्ष आणि या ठिकाणी आज किसान सभेच्या वतीनं निवेदन देण्याकरता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे आलो। आपल्या देशात माननीय प्रधानमंत्र्यांनी विदेशातनं जो शेतीमाल देशात येणार आहे त्याच्यावरती जो कर होता त्या कराला कमी केलेला आहे। त्या कमी करण्याचा फायदा असा होईल का या देशातले व्यापारी देशातल्या शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याऐवजी विदेशातनं मालाची आयात करेल आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटणार नाही। आणि म्हणून किसान सभेचा आग्रही विनंती आहे का शेतीमालाचे जे आयात शुल्क कमी केलेलं आहे याच्यावर काही पटीनं वाढ करावं आणि विदेशातनं जो शेतीमाल येणार आहे त्याला थांबावं। देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा, MSPचा कायदा करावा, या मागणीसाठी आज निवेदन देतो आहे। आमचं आग्रही विनंती आहे का विम्याचे जे काही नियम आहेत ज्या शेतीअर्थी आहेत त्याचे एक मोठे फलक गावाच्या दर्शनी भागात, ग्रामपंचायतमध्ये, रेल्वे स्टेशन, ST स्टँड, तहसील कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी लावावं जेणेकरून ते शेतकरी वाचतील आणि ते समजून घेतील आणि त्या समजण्यानुसार आपल्या विम्याच्या बाबतीत कारवाई करतील। या अनुषंगानं आज तिवसा तालुक्यातनं गावागावातले मोठे शेतकरी इथं आले आहेत। या तालुक्यामध्ये 9305 हे विविध कंपन्यांना जे बीज निर्माण केलेलं आहे हे शेतीत टाकल्यानंतर आजची अवस्था हजारो एकर जमीन बिन पिकाची होणार आहे, नष्ट होणार आहे आणि शेतकरी अडचणीत येणार आहेत। या सर्व शेतकऱ्यांचा सर्वे करून सानुग्रह अनुदान योग्य पद्धतीनं महाराष्ट्र शासन द्यावं ही आग्रही मागणी आज किसान सभेच्या वतीने करतो।